नमस्कार 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 नमस्कार. तुम्ही परत आलात. ए मी तुझ्याशी बोलायला नाही आलो, माझ्या पोराशी बोलायला आलो, कळलं का? ए पोरा बाहेर ये, पोरा बाहेर ये. हो हो पप्पा, ते टीव्ही वरती किती बडवाल, मला लागतं इथे. काय झालं? टीव्हीवर बदलू नका, त्याचं वायरिंग खराब होईल. इकडे या. अरे काय हा पोरगा माझा इथं नाही तर मला काळजी वाटून राहिली. मनच लागत नाही कशात, सारखं बसावंसं वाटतं. काळजी करत घरी. हे बघ तुला चांगलं चुंगलं खायला दिलं ना का तू चांगला बरा होशील. काही गोष्टी मी तुझ्यासाठी बनवल्यात त्या तुला सांगायला आलोय मी इथं. अरे वा. मी काय केलं माहितीये का, पहिल्यांदा गेलो बाजारातून टिफिनचा डबा आणला. टिफिनचा डबा? हा. टिफिन आणि डबा दोन्ही सारखंच असते. तू गप्प बस प्रिया बापट. प्रिया बापट काय म्हणताय? टिफिनचा डबा आणला, नंतर दळण आणलं, नंतर भाजी आणली, गॅस संपला होता गॅस आणला. अरे वा पप्पा, भारी. आणि शेवटी हे सगळं बनवायला तुझ्यासाठी आई आणली. अबा फोटो आहे का नाही मस्त? एक मिनिट, आई कुठली आहे? ही आहे का ही आहे? नाही दोन्ही बी चालतील. काय? ही आहे आणि ही तिची बहीण आहे. अच्छा अच्छा. हे मागोमाग हिच्या ही आली. म्हणजे ही हिच्या मागोमाग आली आणि ही हिच्या मागोमाग आली. तू गप्प बसा प्रिया बापट. हो पप्पा, तुम्ही परत लग्न केलं की काय? काय करणार? एका डब्यासाठी लग्न, हे कुठलं गणित आहे पप्पा मला सांगा. त्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट खानावळीत जायचं ना. खानावळीत गेलतो पण ती बाई म्हणली तिचं लग्न झालंय. तुम्ही निघा आणि असलं काही करू नका. दर्शन सांभाळ रे माझ्या बाबांना आणि कार्यक्रम पण सांभाळ. नमस्कार. सांभाळा सांभाळून घे. माझ्या पोरला, कळलं का? प्रिया बापट. मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल, म्हणजे काहींना माहिती असेल, काहींना माहिती नाही. ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतोय, संजय मोने फेसबुकवर खूप साऱ्या गोष्टी लिहित असतात, खूप साऱ्या कविता किंवा खूप साऱ्या गाण्यांची पॅरडी लिहित असतात. त्याला आपण स्पूफसुद्धा म्हणू शकतो. अत्यंत धमाल प्रकार असतो. त्याबद्दल आपण संजय सरांकडून जरा जाणून घेऊया. सर या प्रश्नाचं उत्तर मी देऊ सर? प्लीज. याचं एका शब्दात उत्तर आहे वेडाचार. दुसरं काही नाही. घाटामध्ये आपण प्रवास करत असताना एक पाटी असते, खबरदार अपघाताची जागा पुढे आहे, म्हणजे करायचं ते तिथे करा, इथे नाही. दोन गाणी मी जोडली की आकाश पांघरून जगशांत झोपलेले घेऊन एक तारी गातो कबीर दोहे. सगळं जग झोपलेलं असं ना, हा कबीर का गातो, म्हणजे याला जागरण होणार. मग दुसरं गाणं शोधलं, कबीराचे विणतो शेले कौशल्याचा राम. तर काय विणतो कौशल्याचा राम, कारण कबीराला जागरण झालंय म्हणून मग शेला कोण विणणार? असं ते डोक्यात विचार झाला. छान होतं की कबीर तितका पॉप्युलर का नाही, कारण गाणं तेच. अरे सगळे झोपलेले असताना गातो, मग कसं पॉप्युलर होणार? आणि मग जागरण होतं गाऊन, म्हणून मग त्याचे शेले दुसऱ्याला विणायला लागतात. असं काहीतरी ते डोक्यात आलं होतं. किंवा मग गावोगावी जातो, तिथे पाट्या वाचतो मी. अमेरिकेतल्या बटूंसाठी खास निळ्या डोळ्यांचे भटजी मिळतील. अमेरिकेतल्या बटूंच्या मुंजीसाठी खास निळ्या डोळ्यांचे भटजी मिळतील. राहुरीला एका पाटी होती, राहुरी नावाच्या गावी एक फोटो स्टुडिओ. तिथे आपला फोटो वाईट आल्यास आम्हास जबाबदार धरू नये, दोष विधात्याचा किंवा आई वडिलांचा आहे. मग ह्या पाट्या वाचता वाचता मग ती अशी गाणी वाचायला लागलो. मग त्या गाण्यांवरनं असं वेगवेगळं की मामाची बायको सुगरणं रोज रोज पोळी शिकरणं, जिला फक्त रोज पोळी शिकरणंच करता येते ती सुगरण कशी. क्या बात आहे, वा वा. मग अशातनं ते एक काव्य तयार झालं. एक गाणं होतं, बहारो फुल बरसाव मेरा महबूब है, अदाओ रागिनी गाव मेरा महबूब. अरे सगळं दुसऱ्यानी का करायचं, महबूब तुझी, तू काहीतरी का काम कर. मग बाहेर हो, तू कामाला लाग, हा भावा तुम एक. अरे काय चाललंय? विजय सर, असं कानावर पडले आणि हा स्वानुभव सुद्धा आहे की 10ची जर तुमची तालीम असेल तर तालीम साधारणतः 3:30 पावणे 4ला चालू होते, 5ला संपते. 10 ते 5 किंवा 4:30 पावणे 4 पर्यंत मधल्या वेळेत भरपूर क्रिकेटच्या गप्पा होतात. आधी आम्हाला कळायचंच नाही की ही नाटकाची म्हणजे नाटकाची तालमीचा हॉल आहे का क्रिकेटची ड्रेसिंग रूम आहे. तरीही नाटक चांगलं होतं, सुपरहिट होतं, तरी तुम्हाला अवॉर्ड्स मिळतात. कसं काय जमवतं तुम्ही हे सगळं? नाही काय आहे, मगासपासनं आपली चर्चा चालू आहे ना, तर त्याप्रमाणे बहुधा संजयचा विनोद जो आहे ना त्यात अतिशयोक्ती असते.
ती अतिशयोक्ती आनंदच्याही विनोदात असते आणि ती बहुधा तू पकडली आहे. काय 10:30 ते 2:30 या वेळात क्रिकेटवरती चर्चा होते, पण त्याही वेळात मध्ये मध्ये नाटक होतं. मला अगदी 2 छोट्या गोष्टी सांगायच्या. एक म्हणजे नाटकाची तालीम किंवा तालमीचा हॉल हे जेल नाही. प्रत्येकाने त्याला वाटेल तसं तिकडे काम करायची मुभा त्याला माझ्या बाजूने. आणि दुसरं म्हणजे मी दिग्दर्शकाचा नट आहे या संकल्पनेवर माझा बिलकुल विश्वास नाही. का तुला तुझी बुद्धी नाही? आणि असेल तर ती वापर, आणि ती वापरण्याकरता मी तुला भरपूर स्कोप देईन. आणि त्यामुळे कदाचित होतं काय की एक जनरल तालमीची कम्फर्ट लेवल ही वाढते, आणि ती कम्फर्ट लेवल वाढल्यानंतर आपण एखादी गोष्ट आपणहून केली तर ती तुमच्या जास्त लक्षात राहते. मला वाटतं हे विजयचं दिग्दर्शित केलेलं 82वं नाटक. क्या बात है. अंजू, ए अंजू, अंजली, ए अंजली, आधी विमानाची तिकीटं बुक करायला पाहिजेत. हां, हॅलो, हां, जुई एअरलाइन्स, मला जरा विमानाची तिकीटं बुक करायची आहेत. कुठल्याही देशातली चालतील, हां, पण मिळाली पाहिजेत. पैशाची काळजी करू नका. हां, मिळतील ना? धन्यवाद धन्यवाद. अंजली, ए अंजली. काय रे, काय झालं? तू आता कुठे होतीस? बाहेर होते. तू बाहेर काय करत होतीस तेवढ्या रात्री? आपल्या रातराणीच्या झाडाला ना पाणी घालत होते मी. अंजू, ती रातराणी असली ना तरी तिला पाणी दिवसाच घालतात. माहिती आहे मला. हो, तुझा कोणी आता पाठलाग करत नव्हतं ना? दिलीप, झाडांना पाणी घालणाऱ्या माणसाचा का कोणी पाठलाग करेल? बरं मला सांग, पुण्याहून इथे यायला तुला 6 तास का लागले? 11:30 वाजतायत रे. तू आता फालतू प्रश्न विचारू नकोस, पटकन तयार हो. आपल्याला हा देश सोडून जायचंय कायमचा. काय? हो. का? अंजू, समजा तुला असं लक्षात आलं की तुझ्या या नवऱ्याच्या म्हणजे दिलीप देवकुळेच्या बॅगेमध्ये 5 किलो बाकरवड्यांच्या ऐवजी 9,57,00,000 रुपये आहेत, तर तू त्याच्याबरोबर देश सोडून येशील का नाही? काय? 9,57,00,000? का? कसे? कुठे? आपण आनंद देव. अगं बाई देवानंद. नाही हो, आनंद देवच, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह. तुमचे पती घरात आहेत? काय काम होतं? ते मी त्यांनाच सांगेन. बोलवा प्लीज. का? कारण आमच्या कंपनीने तशा आम्हाला सूचनाच दिलेल्या आहेत. म्हणजे कोणी? मीच मला सूचना दिलेल्या आहेत, कारण कंपनी माझ्या एकट्याचीच आहे. आता आपण कोण? म्हणजे मी तुम्हाला दिसत नाहीये? नाही, तुम्ही मला दिसताय, पण नक्की कोण आहात ते अजिबात कळत नाहीये. यदुनाथ झावबा, पोलीस इन्स्पेक्टर यदुनाथ झावबा, ठाणे ग्रामीण. आपण मिसेस देवकुळे? हो हो. म्हणजे दिलीप देवकुळे तुमचे पती? हो. मिसेस देवकुळे, दिलीप देवकुळेंचा खून झालाय. काय? काल रात्री पुलाच्या दुसऱ्या टोकाला आम्हाला त्यांचं प्रेत सापडलं, मुंबऱ्याला. ए ऐक, हे बघ, आता हे कोण? ए ठाणे ग्रामीण, आपलं इन्स्पेक्टर यदुनाथ झावबा, ठाणे ग्रामीण. यांचं म्हणणं आहे दिलीप देवकुळेंचा खून झालाय. काय? तुम्ही कोण? मी दिलीपचा जुळा भाऊ दिनेश देवकुळे. आणि या? ही अंजू, म्हणजे दिलीपची बायको, आमची अंजू वहिनी.